नमस्कार. आज नागपंचमी. आज आम्ही घरचे सगळे मिळून नागदेवाची पूजा करायला निघालो. गावच्या रस्त्याने नाही, शेताच्या धुऱ्याने जातानाच एक वेगळा सुख आहे. आज मंदिरात नाही तर आमच्या शेतात देव बसले. चला तुम्हाला पण दाखवते आमची नागपंचमी कशी असते ते. हे बघा, या झाडाला आंबी लागली आहेत. खूप दिवसांनी सगळी फॅमिली एकत्र शेतात जाते. यापेक्षा भारी काहीच नाही. छान मनापासून पूजा करणार. लोक मोठ्या मंदिरात जातात. आम्ही शेतातल्या या दगडाशी बोलतो, कारण आमची श्रद्धा मूर्तीमध्ये नाही, भावनेत आहे. बाबा नेहमी सांगतात, या दगडानेच आमच्या शेताचं रक्षण केलंय. साप कधी कोणाला त्रास देत नाही, तो आमचा रक्षक आहे. म्हणून आम्ही दरवर्षी नागपंचमीला शेतामध्ये येऊन देवाची पूजा करतो. आज पण त्याच पद्धतीने दुधाचा अभिषेक, हळद कुंकू, फूल, कापूर, अगरबत्ती आम्ही त्याचप्रमाणे जपतो. आम्ही जायच्या आधीच खूप सारे लोक येऊन देवाची पूजा करून निघाले होते.
अशा कुठल्या दगडाला झाडाला देव मानता का? असं असेल तर कॉमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. पूजा एकदम छान झाली. आता फॅमिली सोबत परत घराकडे निघालो. मन एकदम शांत वाटतंय. नागोबाचा आशीर्वाद नेहमीच आमच्यावर राहू दे. हर हर महादेव. जय नागोबा.